माहितीये का, कधीकधी जंगलातली ती शांतता असते ना, तीच सगळ्यात जास्त अस्वस्थ करून जाते. आज आपण अशाच काही खऱ्याखुऱ्या कथांमधून भीती म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत. या कथा ऐकल्यावर खरंच कळतं की जेव्हा आपण निसर्गाच्या कुशीत एकटे असतो तेव्हा आपण स्वतःला कितीही सुरक्षित समजत असलो तरी ती भावना किती तकलादू असू शकते. आणि हाच तो विचार आहे जो आपल्याला आतून हलवून सोडतो. म्हणजे बघा, एकीकडे एकटेपणाची भावना आहे आणि त्याच वेळी कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे ही जाणीव. खरं तर भीतीची सुरुवातच इथून होते. चला तर मग या अनुभवांमध्ये आणखी खोलवर शिरूया. या सगळ्या कथांची सुरुवात होते एका ओळखीच्या पण तरीही निर्जन असलेल्या जंगलात. आणि इथेच जे शिकारी स्वतःला जंगलाचे राजे समजतात त्यांना अचानक जाणवायला लागतं की त्यांच्या हातातून सगळं नियंत्रण निसटत चाललंय. तर या 3 वेगवेगळ्या कथा 3 वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. एक आहे उत्तर पेन्सिल्व्हेनियाचं घन दाट जंगल, दुसरी आहे टेक्सासमधली एक खासगी जागा आणि तिसरी आहे रायफल सीझनच्या वेळी गर्दीपासून दूर एकटे पडलेले डोंगर. ही तिन्ही ठिकाणं वरवर बघता खूप शांत वाटतात, पण इथे घडलेल्या कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात की कधीकधी हीच शांतता धोक्याची पहिली चाहूल असते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ह्या कथांमध्ये भीतीची सुरुवात एकदम नाही होत, म्हणजे थेट काहीतरी भयानक घडत नाही. सुरुवात होते एका छोट्याशा विचित्र गोष्टीने. अशी गोष्ट जी तिथल्या वातावरणाच्या नियमात बसतच नाही. कल्पना करून बघा, तुम्ही तुमच्या नेहमीच्या शिकारीच्या जागेवर पोहोचला आहात आणि तिथे तुम्हाला अशी एक गोष्ट दिसते जी तिथे असायलाच नको. पेन्सिल्व्हेनियाच्या या शिकारीसोबत अगदी तसंच झालं. त्याला एक जुनाट दिसणारा ट्री स्टँड दिसला, जो गेल्या आठवड्यात तर तिथे अजिबात नव्हता. मग तो अचानक तिथे आला कुठून? आणि इथेच तर खरी गडबड होती, कारण जमिनीवर बर्फाची हलकी चादर पसरलेली होती, पण त्या स्टँडपर्यंत जाणाऱ्या एकाही पावलाची खूण नव्हती. एकही नाही. जणू काही तो स्टँड थेट आकाशातूनच तिथे पडला होता. आता हे कसं शक्य आहे? चला, आता पेन्सिल्व्हेनियातून आपण थेट टेक्सासकडे जाऊया. इथे भीतीची सुरुवात कोणत्याही मोठ्या घटनेने होत नाही, तर रात्रीच्या शांततेत येणाऱ्या एका अगदी साध्या आवाजाने होते. केबिनच्या खिडकीच्या जाळीवर कोणीतरी किंवा काहीतरी ओरखडत होतं. आणि आता तिसरी कथा. उंच डोंगरांवर पसरलेली शांतता अचानक एका दूरवरून आलेल्या आवाजाने भंग पावते. एक किंकाळी जी दऱ्याखोऱ्यांमध्ये घुमते. सुरुवातीला तर कळतच नाही की हा आवाज कसला आहे. आणि हीच अनिश्चितता खरं तर जास्त भीतीदायक असते. त्यांच्यातलंच एक जण हे बोलतो, बघा, अशावेळी भीती घालवण्यासाठी आपण विनोद करायचा प्रयत्न करतो ना, तसंच काहीसं. सगळे एकदम शांत झाले आणि मग कॉनर थोडासा हसून म्हणाला, अरे, हा आवाज तर असा येतोय जणू काही एखाद्या बाईचा खून होतोय. त्याला तेव्हा कुठे माहिती होतं की हा विनोद इतका भयानक वास्तवात बदलेल. इथून पुढे मात्र या सगळ्या कथा एक वेगळंच वळण घेतायत. आत्तापर्यंत जे काही अज्ञात होतं, जे फक्त दुरून पाहत होतं किंवा फक्त इशारे देत होतं, ते आता शांत बसणारं नव्हतं. आता ते थेट आणि जास्त धोकादायक बनत चाललं होतं. आणि मग होतो पहिला थेट सामना. पेन्सिल्व्हेनियाच्या त्या शिकारीला एक माणूस दिसतो, मळकट ग्रे रंगाची हुडी घातलेला. तो फक्त शिकारीकडे पाहत असतो, मग अगदी हळुवारपणे हात हलवतो आणि मग एका झाडामागे जातो आणि गायब. पुन्हा तेच, बर्फावर पाऊलखुणा नाहीत. तो माणूस कोण होता आणि तो तसा गायब कसा झाला? या एका गोष्टीने त्या शिकारीच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली. यानंतर तर त्या अज्ञात व्यक्तीने सोडलेल्या खुणा आणखीनच विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या होत्या. आधी काय तर फांद्यांना बांधलेल्या केशरी कापडाच्या पट्ट्या, मग जमिनीत रोवलेल्या काठ्या आणि सगळ्यात भयानक म्हणजे तारेने झाडांना टांगलेले मृत प्राणी. एक खार, एक ससा, एक कावळा. हे साधे इशारे नव्हते. हा एक प्रकारचा मानसिक छळ होता. कोणीतरी आपली हद्द आखत होतं आणि स्पष्टपणे सांगत होतं की इथे तुमचं स्वागत नाही. आता टेक्सासमध्ये काय झालं बघा. इथे भीती अधिक स्पष्ट रूप घेते. त्यांनी शिकार केलेलं हरिण काही वेळासाठी तसंच ठेवलं होतं आणि परत आल्यावर त्यांना त्यावर विचित्र नखे आणि दातांच्या खुणा दिसल्या. आणि या खुणा जंगलातल्या कोणत्याही ओळखीच्या प्राण्यांच्या नव्हत्या. मग त्यांच्यासोबत त्या जंगलात अजून कोणतं अज्ञात हिंस्र जनावर होतं. आणि डोंगरांवर तिथल्या शिकाऱ्यांना सकाळी उठल्यावर दिसतं की त्यांचा कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. सामान इकडे तिकडे फेकलेलं, खाण्याचे पदार्थ फाडून टाकलेले. पण ज्या पद्धतीने हे सगळं झालं होतं ते बघून त्यांच्या मनात एकच शंका आली, हे काम फक्त एखाद्या जंगली प्राण्याचं होतं की आणखी कोणाचं?
आता आपण पोहोचलो आहोत त्या क्षणी जिथे या कथा त्यांच्या परमोच्च बिंदूवर जातात, जिथे धोका थेट समोर येतो, इतक्या भयावहपणे की तिथून परत फिरणं जवळजवळ अशक्य होतं. पेन्सिल्व्हेनियामध्ये तो माणूस पुन्हा दिसतो, पण यावेळी तो खूप जवळ असतो. त्याच्या हातात एक स्क्रूड्रायव्हर असतो आणि चेहऱ्यावर एक भयानक अर्धे दात असलेलं हास्य. त्याचं ते रूपच सांगत होतं की आता फक्त बघण्याचा खेळ संपलाय, आता थेट संघर्षाची वेळ आलीये. हा फक्त इशारा नव्हता, हा थेट मृत्यूचा संदेश होता. एकही शब्द न बोलता दिलेली स्पष्ट धमकी. त्या क्षणी त्या शिकारीकडे दोनच पर्याय होते, लढा किंवा पळा. आणि त्याने तिथून पळ काढणं हाच एकमेव पर्याय निवडला. टेक्सासमध्ये तर गोष्टी पूर्णपणे हाताबाहेर जातात. एका गोळीबारानंतर काहीतरी अमानवी ताकदीचं त्यांचा पाठलाग सुरू करतं. जड पावलांचे आवाज आणि काळीत चिरणाऱ्या अमानवी किंकाळ्यांनी ती रात्र दणानून जाते आणि ते शिकारी जीव वाचण्यासाठी आपल्या केबिनच्या दिशेने धावत सुटतात. या एका वाक्यातून त्या अज्ञात गोष्टीच्या ताकदीचा आणि रागाचा अंदाज येतो. ते निराश झालं होतं आणि रागाच्या भरात ते केबिनच्या दरवाजावर जोरात धडका देत होतं. विचार करा, बाहेरून कोणीतरी दरवाजा तोडून आत येण्याचा प्रयत्न करतंय आणि आतमध्ये ते शिकारी जीव मुठीत धरून बसले आहेत. आणि आता डोंगर, त्या शेवटच्या रात्री भीती अक्षरशः शिगेला पोचते. त्यांना कळतं की त्यांना घेरलं गेलंय. काहीतरी त्यांच्या कॅम्पभोवती प्रचंड वेगाने धावतंय, इतक्या जवळून की एका क्षणी ते त्यांच्या तंबूला स्पर्श करून जातं. ती अदृश्य गोष्ट आता धोकादायकपणे जवळ आली होती. आणि मग ती किंकाळी थेट त्यांच्या कॅम्पसाईटच्या मध्यभागी फुटली, इतकी जोरात की तो आवाज आता मानवी वाटतच नव्हता. ती किंकाळी कोणत्याही प्राण्याची किंवा माणसाची असूच शकत नव्हती. त्या एका क्षणी त्यांची सगळी हिंमत संपली. धोका तर टळला, पण त्यानंतर काय? या घटनांचा परिणाम काय झाला? कारण या कथामागे फक्त भीतीच नाही, तर काही खोल जखमा आणि असे प्रश्न सोडून जातात ज्यांची उत्तरं कधीच मिळाली नाहीत. पाहूया काय झालं ते. आणि शेवटी काय झालं? तिन्ही कथा एका विचित्र शांततेत संपल्या. पेन्सिल्व्हेनियामध्ये त्या माणसाने चोरलेल्या सामानासह एक तात्पुरता निवारा तर सापडला, पण तो माणूस कोण होता हे कधीच कळलं नाही. टेक्सासमध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केली, पण तो प्राणी काय होता हे एक रहस्यच राहिलं. आणि डोंगरावरच्या शिकारींनी तर ती घटना कधी कोणाला सांगितलीच नाही, कारण त्यांना स्वतःलाच कळलं नाही की ती मदतीची याचना होती की काहीतरी अधिक भयानक. प्रत्येक कथेमागे एक प्रश्न उरलाच, आणि खरं सांगायचं तर कधीकधी उत्तर न मिळणं हेच जास्त भीतीदायक असतं. आणि हाच प्रश्न आपल्याला या सगळ्या कथांच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो. या कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवतात: भीती फक्त समोर दिसणाऱ्या धोक्याची नसते. खरी भीती असते ती अज्ञात गोष्टीची, जी आपण पाहू शकत नाही पण जिची कल्पना करू शकतो. आणि कधीकधी आपल्या मनात तयार झालेला राक्षस खऱ्या राक्षसापेक्षा कितीतरी पटीने जास्त भयानक असतो.